नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माने पाटील शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जरी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिले सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे कपाशीवर हे जे असे रोग येतात ते किंवा झाडं वाळतात ते बघा। बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतामध्ये असे झाडं वाळून चालले असतात। शेतकरी मित्रांनो, ही आहे जमिनीतली बुरशी। ही कपाशीला नाही का कापूस पिकाला ही जमिनीतली बुरशी लागू राहिली, त्यामुळे हे झाड आहे ना पूर्ण वाळून चाललंय। शेतकरी मित्रांनो, जिथं पण तुम्हाला असे झाडं दिसल, जास्त झाडं असे असेल ते झाडं डायरेक्ट उपटून टाका आणि जर कमी असेल त्याच्यासाठी बुरशीनाशक वापरा। त्याच्यासाठी तुम्हाला काही मी बुरशीनाशक सांगेल, ते बुरशीनाशक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते फोटो देतो, ते फोटो बघून ते बुरशीनाशक घेऊन यायचं आणि जिथं जिथं असे झाडं झालेले आहे कमी असेल त्या झाडांना सोडून द्या शेतकरी मित्रांनो। आणि परत हे बघा, हे झाड आहे ना जिथं जिथं असे झाडं दिसले त्याला आहे ना बुरशीनाशकचं लिक्विड फॉर्ममध्ये भेटेल किंवा पावडर फॉर्ममध्ये भेटेल। त्याचं आहे ना आपल्या चार्जिंगच्या टाकीमध्ये टाकायचं आणि थोडं थोडं ड्रिचिंग करून सोडून द्यायचं प्रत्येक झाडाला। हे काय होईल माहिती शेतकरी मित्रांनो, ही आहे जैविक बुरशी। ही जी ना शेतकरी मित्रांनो, ही झाडाचं मूळ आहे ना त्याची अन्ननलिका ब्लॉक करते। साधारणतः एक उदाहरण देतो तुम्हाला, एखाद्या माणसाला अटॅक आला म्हणजे त्याची एखादी नस ब्लॉक होती, त्यामुळेच त्याला अटॅक येतो। शेतकरी मित्रांनो, या झाडाला पण तसंच आहे। याचं काय होईल माहिती का, ही जैविक बुरशी याला आहे ना इथं ब्लॉक करते खाली मुळात। हे बघा, हे जे झाड दिसतंय ना या झाडाची पूर्ण अन्ननलिका ब्लॉक केलेली आहे। हे जे आपण जे खत औषध टाकतो ना, हे जे मुळापासून वरती जातं तर इथंच ब्लॉक झालेलं आहे, त्यामुळे ते अन्नद्रव्य झाडापर्यंत पोषण होत नाही, त्यामुळे हे झाड वाळून जातं। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। ज्या पण शेतकऱ्याच्या अशी शेतात झाडं असेल त्या शेतकऱ्याने त्याच्यासाठी बुरशीनाशक वापरा। ते बुरशीनाशक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो, सर्व बुरशीनाशक तुम्हाला सांगतो आणि कपाशीवरील सगळ्या रोगांसाठी जे काही औषध असेल ते पण तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये देतो। आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन यूट्यूबर शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।